ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या योग्याची लक्षणं भाग पहिला. ओवी आहेत 391 ते 394 आणि गीतेचे श्लोक आहेत 29 आणि 30. बुद्धिप्रधान योग साधना सांगितल्यावर भगवंत आता समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणे सांगणार आहेत. श्लोक 29. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मने ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो आपण प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहो व आपल्या ठिकाणी प्राणीमात्र आहेत असे पाहतो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. श्लोक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधीही दृष्टीआड होत नाही. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. आणि मी तर सर्व देहामध्ये आहे, यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे ऐसेनी संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे एतुले होवा वेगा. हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे, पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. एरवी तरी अर्जुना जो एक वटली या भावना सर्व भूती अभिन्ना माते भजे. एरवी अर्जुना जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो. भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्व जाणतो. साम्य बुद्धी रूप योगाभ्यास भगवंतांनी सुलभ म्हणून वर्णिला आहे. अशी साम्य बुद्धी कोणाला प्राप्त झाली असे समजायचे, त्याचे व्यवहारात आचरण कसे असते ते सांगण्यासाठी भगवंतांनी 29 ते 32 या 4 श्लोकांमध्ये समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणं वर्णिली आहेत. भगवंतांनी पहिले लक्षण सांगितले की असा समत्व बुद्धी रूप योग प्राप्त झालेला मनुष्य सर्व प्राणीमात्रांना आत्मरूप पाहतो, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपण आहोत असे पाहतो व आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र पाहतो. थोडक्यात समत्व बुद्धीच्या मनुष्याला सर्वच ब्रह्मस्वरूप झालेले असल्यामुळं त्याला प्राणीजात व आपल्यात भेद दिसत नाही. सर्व काही तो अभेद भावाने पाहतो. सर्व जगतच तो परमेश्वरमय पाहतो. श्लोकामध्ये योगयुक्त पुरुष कसा असतो ते सांगितले आहे. त्यासाठी असे करावे अशी ज्ञानेश्वर विद्यार्थी शब्द योजना करतात. ते श्रीकृष्ण मुखाने सांगतात की मी परमेश्वर सर्व देहांमध्ये आहे व माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. असे असले तरी ही गोष्ट बुद्धीने स्वीकारली पाहिजे. बुद्धीवर अद्वैत पूर्णपणे ठसले पाहिजे. श्लोकात जे योमाम पश्यती सर्वत्र असं म्हटलं आहे त्याचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की एरवी तरी अर्जुना जे एक वटलीया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. एकात्म भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी अभिन्नत्वाने असणाऱ्या मला तो भजतो. समत्व बुद्धी मनुष्य सर्व ठिकाणी मला पाहतो असे भगवंत म्हणतात, तर तो अभिन्नत्वाने माझी उपासना करतो असं म्हणून ज्ञानदेवाने भगवंतांच्या वचनाचा अर्थविस्तार केला आहे. आणि हे करण्याचे कारण की त्यांनी मागे जे म्हटले होते की मी तुला सोपा उपाय सांगतो, तो सोपा उपाय हा आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ब्रह्मतत्व पाहण्याची दृष्टी स्वीकारली की सर्व प्राणीमात्रांना एकात्मतेने भजणे सहज शक्य होतं. घरात असणाऱ्या लहान मुलांना श्रीकृष्ण रूप समजून त्यांच्याशी व्यवहार करावा असे जे संत सांगतात त्यात हेच इंगित आहे की अशी समदृष्टी अंगी बांधण्याची सवय होईल. पुढे ज्ञानदेव सांगतात की प्राणी जरी भिन्न भिन्न असले तरी ते भेद पाहून त्याच्या मनात द्वैत निर्माण होत नाही. जोवर देह आहे तोवर अनेकांशी व्यवहार होत राहणारच.
आता वेगवेगळ्या प्राणीमात्रांशी वेगवेगळा व्यवहार करत असला तरी त्या सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ब्रह्मतत्व विद्यमान आहे हे त्याला उमगलेलं असतं. त्यामुळे त्याच्या बोधात फरक पडत नाही. पुढे ज्ञानदेवानी अनेक दृष्टांत देऊन हे एकत्व स्पष्ट केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.